एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिंत्रज येथे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपले संपूर्ण नाव व आपण करत असलेले काम कोणते आहे? मला छान प्रश्न विचारला. तर माझं पूर्ण नाव सूर्यकांत नारायण कोकाटे, गाव निपाणी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. आणि मी जे काम करतो ते म्हणजे कार्यानुभव प्राप्त हस्तकला. या कलेची सुरुवात कधी व कशी झाली? या कलेची सुरुवात 9वी-10वीला मी शाळेत असताना असं कला कौशल्य बघितलं की ते खूप आवडायचं. आणि मग त्याच्यातून मी हळूहळू मार्ग काढून एक प्रॅक्टिकल बनवून मी त्याच्यामध्ये पारंगत झालो. आपण कोणकोणत्या प्रकारच्या कागदाचा वापर करतात? जपान कटिंग पेपर, मॅपलेस पेपर, जिलेटर पेपर इत्यादी पेपर जेवढे मला माहिती आहे तेवढ्या पेपरांचा मी वापर करतो. कागद निवडताना कोणते गुणधर्म महत्त्वाचे आहेत? छान प्रश्न विचारला. कारण ज्यावेळेला आपण कुठलीही गोष्ट निवडतो किंवा योग्य त्या ठिकाणी आपल्याला वाटते त्यावेळेला त्याची निवड करत असताना त्याची क्वालिटी, दर्जा हा जास्त पाहणं महत्त्वाचं आहे. कागदापासून कोणकोणत्या वस्तू तयार करतात? कागदापासून छोटा आकाशकंदील, मोठा आकाशकंदील, कमळ, गुलाब, जपानी शिडी, भारताची शिडी असे बरेचसे प्रकार यापासून बनवले जातात. एखादी वस्तू तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? तसं बनवायला जर गेलं तर एक अर्ध्या मिनिटाच्या आतही तयार होतं. पण समजून तुम्हाला लेकरांना, लहान मुलांना समजावं याच्याकरता एका प्रॅक्टिकलसाठी किमान 2 ते 3 मिनिटं लागतात. कामासाठी कोणती साधने वापरतात? या कामासाठी महत्वाची साधनं म्हणजे कातर आणि कागद आणि नवीन निघालेली आपली झिगझॅग शिजर. या कलेत सर्वात कठीण गोष्ट कोणती आहे? आता माझ्यासाठी तर काहीच कठीण, सुरुवातीला कठीण वाटली होती, पण आता त्याच्यामध्ये माझा सराव झाल्यामुळं, पारंगत झाल्यामुळं मला त्याच्यामध्ये कुठलंच कठीण काही वाटत नाही. काम करताना कोणत्या चुका टाळाव्या लागतात? काम करत असताना आपण कुठलंही काम प्रामाणिकपणे आणि जेवढं चांगलं प्रबोधन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. वाईट प्रबोधन करण्याची चूक करू नये. विद्यार्थ्यासाठी ही कला कितपत उपयुक्त आहे? वास्तविक पाहता विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये तर आपल्याला कार्यानुभव विषय आहेत, त्याला 100 मार्क्स आहेत आणि वार्षिक 100 मार्क असल्यामुळं तुम्हाला ही कला जरी तुम्ही व्यवसाय नाही केला तरी शालेय गुणधर्मातून आपण अशा विविध शालेय सजावटीसाठी जर अशा वस्तू बनवल्या तर वर्षाला तुम्हाला 100 मार्कापैकी काही का होईना तुमचे वर्ग शिक्षक, ममाने सर किंवा मुख्याध्यापक हे सर्वजण तुम्हाला त्या ठिकाणी मार्काची विभागणी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला ही विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे. आपल्या कलेमुळे आत्मविश्वास कसा वाढतो? आपण कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने जर केलं तर त्यात आत्मविश्वास निश्चितच वाढत जातो. या कलेतून उत्पन्न मिळू शकते का? या कलेतून उत्पन्न जर मिळत नसतं तर मी का फिरलो असतो का? नाही. प्रत्यक्ष उदाहरणासहित स्पष्टीकरण आहे. कारण कलेची किंमत, कलेची कदर आपला महाराष्ट्र, भारत देश कलाकाराची कदर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आर्थिक उत्पन्न मिळून त्या व्यक्तीचा प्रपंच त्या कलेवरती चालू शकतो. आपण कधी प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहात का? आता एक छान प्रश्न विचारला बाळा. म्हातारा झालो पण मी स्पर्धेमध्ये किंवा एखाद्या कुठं प्रदर्शन वगैरे काही मांडलं नाही, पण स्वतःचा व्यवसाय तयार करून ती विकण्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे. आपल्या कलेमुळे समाजाला काय फायदा होतो? आपल्या या कलेमुळं समाजासाठी किंवा आपण स्वतः समजा सजावट करण्याची जी सुप्तगुण अवस्थेमध्ये जी दडलेली कला असते त्याला निश्चितच प्रेरणा मिळते. नवशिक्यांनी सुरुवात कशी करावी?
हे प्रश्न छान विचारला बाळांनी. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की तुम्ही ज्यावेळेला नवीन आहे शिकता आहात त्यावेळेला आता समजा तुम्ही माझ्याकडचं साहित्य मटेरियल घेतलं, या मटेरियल पासून लगेच बनवायचा प्रयत्न करू नका. अगोदर रद्दी कागदापासून करा आणि रद्दी कागदापासून तुम्ही ज्यावेळेला शिकाल त्यावेळेला मग पेपर वापरा, म्हणजे त्या पेपरचं चांगली वस्तू बनेल आणि स्वतः तयार केल्याचा आनंद स्वतःला नक्कीच मिळेल ही खात्री देतो. विद्यार्थ्यांना आपण कोणता संदेश द्याल? विद्यार्थ्यांना, लहान मुलांना मी हा एकच संदेश देऊ इच्छितो की आपण शाळा शिकत असताना आपल्या आमच्या कलागुणांचा विकास करा. नोकरीसाठी न शिकता ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आणि ज्ञान जर घेतलं तर जगामध्ये ती व्यक्ती मुलगा असो नाही तर मुलगी असो ती उपाशी मरू शकत नाही, एवढी ताकद सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे. म्हणून शाळा शिकत असताना ज्ञान घेणं, शिक्षण घेणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही हे केलं, इतरत्र खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर जर खर्च केला तर घराघरात देव आणि घराघरात देवी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून शिक्षणाला महत्त्व द्या, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. हाच संदेश मी या ठिकाणी देऊ इच्छितो. धन्यवाद.